Hello, my dear students. आज एक्सरसाइज नंबर 2.3 मधला फिफ्थ नंबरचा आपण प्रॉब्लेम घेतो आहे आणि परत मी तुम्हाला तेच सांगितलेलं होतं की हे जे प्रॉब्लेम्स आहे हे रिडक्शन मेथडने सॉल्व्ह केलेले असतात, करता येतात आणि सोपी मेथड असते. परंतु रिडक्शन मेथड नसल्यामुळे आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार करून आन्सर काढतो आहे. ओके, तर लक्षात घ्या काय काय दिलं. नाव सोल्युशन. The total cost of 3 TV sets and 2 VCR is rupees 35,000. बरोबर, म्हणजेच 3 TV sets आणि 2 VCR या दोघांची एकूण किंमत जी आहे ती आहे 35,000. The shopkeeper wants profit of rupees 1,000 per television. त्या शॉपकीपरने डिसाइड केलेलं आहे की जे काही आपण कॉस्ट आहे म्हणजे टीव्ही सेट आहे त्याच्यावरती 1,000 रुपये प्रॉफिट प्रत्येक टीव्ही सेट वरती आणि 500 रुपये प्रॉफिट कशावरती तर व्हीसीआर वरती करायचं आहे. म्हणजेच त्याला सेलिंग प्राइस तयार करावं लागेल आणि सेलिंग प्राइस म्हणजेच तुम्हाला माहिती आहे कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट म्हणजे काय असतो सेलिंग प्राइस. त्यानंतर he can sell 2 TV sets and 1 VCR. त्याने काय केलेलं आहे 2 टीव्ही सेट विकलेत आणि त्यासोबत एक व्हीसीआर विकलेला असेल तर त्याला किती रेव्हेन्यू जनरेट झालेला आहे तर 21,500 एवढा रेव्हेन्यू त्याला जनरेट झालेला आहे. फाइंड द कॉस्ट प्राइस. तर आपल्याला कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस काढायची आहे टीव्ही सेट आणि व्हीसीआर ची. तर मग इथे काय म्हणाल लेट. आता इथे काय कन्सिडर करायचं आहे तुम्हाला माहिती आहे प्रॉफिट दिलेला आहे म्हणजे सेलिंग प्राइस काढता येईल. कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट म्हणजे काय असतो सेलिंग प्राइस आणि म्हणून इथे म्हणता येईल लेट द कॉस्ट प्राइस ऑफ 1 टीव्ही सेट and one the cost price of 1 TV set and 1 VCR be rupees. आता रुपीज या पद्धतीने आपण घेत असतो रुपीज x and रुपीज y रिस्पेक्टिव्हली. ओके, आता यामध्ये जर रीडर मध्ये RS दिलेला आहे तर तुम्ही RS यूज केला तरीही चालेल, काही हरकत नाही. RS यूज करू चालेल कारण जसं रीडर मध्ये दिलेलं आहे त्या पद्धतीने आपण घेतो आहे. आता ही कन्सिडर झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ज्या कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या कंडिशन्स व्यवस्थित मांडायच्या आहेत. अकॉर्डिंग फर्स्ट कंडिशन तुम्हाला काय दिसते तर फर्स्ट कंडिशन आहे द टोटल कॉस्ट ऑफ 3 टीव्ही सेट. एका टीव्ही सेटची कॉस्ट प्राइस आहे x रुपीज म्हणजे 3 टीव्ही सेटची कॉस्ट प्राइस झालेली आहे 3x प्लस 2 VCR ची किंमत म्हणजे 1 VCR ची किंमत जर रुपीज y आहे तर 2 VCR ची 2y आणि इज इक्वल्स टू 35,000 आणि दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. मी ह्याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतो आहे. त्यानंतर ही कॅन सेल 2 टीव्ही सेट्स अँड 1 VCR. आता त्याला प्रॉफिट घ्यायचं आहे प्रॉफिट ऑन रुपीज x. आता लक्षात घ्या इथे 1,000 रुपीज त्याला एका टीव्ही सेट वरती पाहिजे म्हणजे याचा अर्थ here profit on 1 TV set is rupees 1,000. जर एका टीव्ही सेट वरती प्रॉफिट तो 1,000 रुपीज घेतो आहे तर याचा अर्थ सेलिंग प्राइस ऑफ 1 TV set is equals to rupees काय होणार तर ऍक्च्युअली एका टीव्ही सेटची कॉस्ट प्राइस आहे x तर त्यामध्ये 1,000 ऍड केले तर म्हणजे x प्लस 1,000 झालेलं आहे. काय झालेलं आहे x प्लस 1,000. त्यानंतर अँड
प्रॉफिट ऑन वन VCR इज रुपीज, किती रुपीज आहे, दॅट इज 500. And so the selling price of one VCR is equals to rupees Y plus 500. Y plus 500. आता असं जर असेल तर ह्या झालेल्या आहे सेलिंग प्राइस. मग त्या शॉपकीपरने किती टीव्ही सेट्स विकलेले आहेत? 2. सो according to the given condition, according to the second condition, according to the second condition काय आहे? सेकंड कंडिशन अशी आहे की 2 टीव्ही सेट त्यांनी विकलेले आहे, म्हणजे याचा अर्थ 2 टाइम्स x प्लस 1000 झालेला आहे, प्लस 1 VCR त्यांनी विकलेला आहे, म्हणजे y प्लस 500 झालेला आहे. आणि टोटल रेव्हेन्यू किती जनरेट झालेला आहे तर 21,500 झालेला आहे. And so twice x plus 2000 plus y plus 500 is equals to 21,500. And so twice x plus y is equals to 21,500 minus 2,500. Correct? And therefore twice x plus y is equals to how much? So this 500 get cancelled, 19,000. तर आता हे झालेला इक्वेशन नंबर सेकंड, बरोबर. इक्वेशन सेकंड झाल्यानंतर आता आपल्याला इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडचं करस्पॉन्डिंग मॅट्रिक्स इक्वेशन तयार करायचं आहे. सो करस्पॉन्डिंग matrix equation is corresponding matrix equation काय होणार, that is यामध्ये कोएफिशिएंट मॅट्रिक्स that is 3 2 आणि 2 1, this is कोएफिशिएंट मॅट्रिक्स. त्यानंतर व्हेरिएबल मॅट्रिक्स म्हणजे x आणि y. त्यानंतर कॉन्स्टंट म्हणजे 35,000 आणि इथे 19,000 झाले, बरोबर. आता एवढं झाल्यानंतर इथे काय होईल तर therefore 3 into x, please concentrate. आता यामध्ये आपण काय करतोय, याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्ट करतोय. मग याला जर आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर काय कराल, यस सांगा आता. 3 minus 2 that is 1 होतो, म्हणजेच बाय R1 minus R2 and therefore 3 minus 2 that is 1, 2 minus 1 that is 1 आणि हा झाला 2 आणि हा झालेला 1. इथे झालेला xy is equals to 35,000 minus 19,000 that is 15 मधून 9 गेले that is 6 आणि 2 मधून 1 गेला 1, बरोबर आहे. 16,000 आणि इथे झालेला आहे 19,000. करेक्ट. एवढं झाल्यानंतर यामध्ये परत लक्षात घ्या 35 मायनस 19 म्हणजेच किती झालेले आहे 16,000. आता इथे आपल्याला 0 पाहिजे, म्हणजे मी काय करेल याचा यूज करेल. सो R2 minus 2 times R1, म्हणून बाय R2 minus 2 times R1 and therefore R2 minus 2 times R1. So 1 1 2 minus 2 that becomes 0 and 1 minus 2 that is equals to minus 1 into xy आणि इकडे झालेला आहे परत R2 चेंज करतो आहे म्हणजे 16,000 as it is आणि हा 19,000 minus 32,000. लक्षात घ्या 19,000 आणि 16 to the 32. So 19,000 minus 32,000 चालेल. तर that becomes 0 0 0. 12 मधून 9 गेले that is 3 आणि 2 मधून 1 गेला 1 that is minus 13,000. किती आलेला आहे minus 13,000. क्लियर.
ओके. आता एवढं झाल्यानंतर इथे आपल्याला +1 पाहिजे आहे. सो कोणाला चेंज करतोय इथे लक्षात घ्या, या कंडिशन वरती त्यालाच डिवाइड करायचं असते. सो -R2 झालेला आहे and therefore 1 1 0 1 आणि त्यानंतर इथे xy आणि त्यानंतर इकडे झालेला आहे 16,000 आणि इथे झालेला आहे 13,000. क्लियर. त्यानंतर इथे आपल्याला 0 पाहिजे आहे, म्हणजेच बाय R1 R2 and therefore 1 0 that is 1 1 1 that becomes 0 0 आणि 1 इथे झालेला आहे xy आणि इकडे झालेला काय तर 16 13 that is equals to 3 म्हणजे 3000 आणि इथे झालेला आहे 13,000. ओके. आता लक्षात घ्या, हा जो मॅट्रिक्स तयार झालेला आहे that is called as the identity matrix and so I into xy is equals to 3000 आणि हा झालेला आहे 13,000. so xy is equals to matrix मध्ये 3000 and 13,000. चालेल. On equating both the matrix, जर आपण दोन्ही मॅट्रिक्स इक्वेट केले तर x ची व्हॅल्यू झालेली आहे 3000 and y ची व्हॅल्यू झालेली आहे that is 13,000. ओके. x ची व्हॅल्यू 3000 आणि y ची व्हॅल्यू झाली 13,000. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला शेवटी आन्सर लिहायचा आहे. x म्हणजे काय तर एका टीव्ही सेटची किंमत. सो द कॉस्ट प्राइस of one TV set is rupees किती असेल तर याची जी व्हॅल्यू आलेली आहे ती आपल्याला घ्यायची आहे that is rupees 3000. मग याची सेलिंग प्राइस काय असेल कारण सेलिंग प्राइस सुद्धा विचारलेली आहे. सो सेलिंग प्राइस ऑफ वन टीव्ही सेट इज रुपीज. सेलिंग प्राइस काय असेल तर 1000 रुपीज त्यांनी प्रॉफिट घेतलेला आहे म्हणजे 3000 प्लस 1000 म्हणजेच काय झालेलं आहे दॅट इज 4000 रुपीज. बरोबर. त्यानंतर कॉस्ट प्राइस ऑफ वन VCR इज रुपीज. एका VCR ची किंमत किती आहे 13,000. करेक्ट. आणि त्याच्यावरती त्यांनी प्रॉफिट किती घेतलेला आहे 500 and so selling price of one VCR is rupees. यामध्ये आपल्याला 500 ऍड करावे लागतील म्हणजे 13,500 and this much is the answer. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर लास्ट प्रॉब्लेम ऑफ मिसलेनियस एक्सरसाइज 2B आणि 7. तर 2B मधला आपण 7th नंबरचा जो प्रॉब्लेम घेतो आहे तो लास्ट प्रॉब्लेम आहे आता या मॅट्रिक्सचा. आणि उद्याच्या लेक्चर्स मध्ये तुम्हाला MCQs कंप्लीट झालेले दिसतील. ओके. म्हणजेच उद्याच्या लेक्चर मध्ये आपला मॅट्रिक्स चॅप्टर कंप्लीट होतो आहे. ठीक. तर लक्ष द्या, या प्रॉब्लेम मध्ये थोडासा चेंज केलेला आहे कारण 6.6% किंवा 7.7% जर आपण घेतलं तर आन्सर येत नाही. म्हणून जुना जे सिलेबस आहे त्यामध्ये जे हे प्रॉब्लेम होतं ते आपण ऍज इट इज घेतो आहे. 6.6%च्या जागी 6.7%च्या जागेवरती आपण 6च घेतो आहे तरच आन्सर येतं. ठीक आहे. तर लक्ष द्या काय म्हटलेलं आहे an amount of rupees 5,000 is invested in 3 types of investment. 3 पद्धतीचे इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे किती रुपये इन्व्हेस्ट केलेला आहे 5,000 at interest rate 6%, 7% and 8%.
त्याचा जो इंटरेस्ट रेट आहे तो किती आहे 6, 7 आणि 8% आहे पर एनम रिस्पेक्टिव्हली. द टोटल अॅन्युअल इन्कम फ्रॉम दीज इन्व्हेस्टमेंट, या टोटल अॅन्युअल इन्कम जे आहे त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये ते आहे 350 रुपीज. If the total annual income from first two investment is ₹70 more than the income from the third, म्हणजे थर्डचं जे आहे पहा, यामध्ये टोटल इन्कम फ्रॉम फर्स्ट टू इन्व्हेस्टमेंट, पहिल्याच्या 2 इन्व्हेस्टमेंट आहे त्याला त्याच्यावरती जो प्रॉफिट झालेला आहे तो जास्त आहे 70 ने, कोणापेक्षा तर थर्ड इन्व्हेस्टमेंट पेक्षा. तर आपल्याला काय विचारलं, द अमाउंट ऑफ इच इन्व्हेस्टमेंट युजिंग मॅट्रिक्स मेथड. तर आपल्याला अमाउंट ऑफ इच इन्व्हेस्टमेंट विचारलेलं आहे. दॅट्स व्हेरी सिंपल. मी तुम्हाला लास्ट म्हणजे लेक्चर मध्ये सांगत आलेलं आहे की काय कन्सिडर करायचं आहे ते तुम्हाला लास्ट स्टेटमेंट मध्येच भेटते. तर लास्ट स्टेटमेंट मध्ये आहे द अमाउंट ऑफ इच इन्व्हेस्टमेंट. तर कन्सिडर करू आपण. लेट the amount of each investment the amount of each investment at the rate interest rate of 6%, interest rate 6%, 7% and 8% be rupees X, rupees Y and rupees Z respectively. पारे यामध्ये आपण काय म्हटलेलं आहे, the amount of each investment at interest rate 6%, 7% and 8% be rupees X, rupees Y and rupees Z respectively. ओके. आता एवढं झाल्यानंतर मला इथे एक सांगा की टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे 5000. किती पद्धतीची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे 3 टाइपची. आणि म्हणून अकॉर्डिंग टू द गिव्हन कंडिशन कंडिशन्स काय असतील, अकॉर्डिंग टू द गिव्हन कंडिशन काय असेल, तर या तिघांची ऍडिशन म्हणजे x plus y plus z is equals to 5000 and this is इक्वेशन नंबर फर्स्ट. याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतो आहे. त्यानंतर x रुपीज त्यांनी 6% नुसार इन्व्हेस्ट केलेला आहे. सो 6/100 6% चा अर्थ आता त्याला इंटरेस्ट किती भेटलेला असेल 6% नुसार, तर 6/100 इंटू इन्व्हेस्टमेंट, तर 6/100 इंटू x. त्यानंतर दुसरी इन्व्हेस्टमेंट आहे 7/100 इंटू y आणि तिसरी इन्व्हेस्टमेंट आहे 8% नी. सो 8/100 इंटू z इज इक्वल्स टू हाऊ मच. त्याला आता इन्कम काय होणार, स्वतः जो इन्व्हेस्ट केलेला अमाउंट आहे तो इन्कम होणार नाही, तर त्याच्यावरती जे त्याला इंटरेस्ट भेटलेला आहे दॅट इज द इन्कम, बरोबर आहे. आणि म्हणून हे इन्कम किती मिळालेला आहे तर 350 रुपीज आणि दिस इज सेकंड. परंतु आता याला पहिले सिम्प्लिफाय करू आपण. हा जो डिनॉमिनेटर आहे हा कॅन्सल करतो आहे. सो मल्टिप्लाइंग थ्रू बाय 100 म्हणजेच 6x plus 7y plus 8z is equals to, याला जर 100 ने मल्टिप्लाय केला तर 35000 and this is इक्वेशन नंबर सेकंड. याला इक्वेशन नंबर सेकंड आपण असं म्हणतो. त्यानंतर थर्ड कंडिशन काय आहे, if the total annual income from the first two investment, पहिल्या 2 इन्व्हेस्टमेंटचं टोटल इन्कम म्हणजेच काय झालेलं आहे तर दॅट इज 6/100x प्लस 7/100 y, हे टोटल इन्कम कसं आहे तर जास्त आहे म्हणजे प्लस 70 कोणापेक्षा, मोर दॅन दी इन्कम फ्रॉम द थर्ड, म्हणजे थर्डचं जे इन्कम आहे दॅट इज 8/100 याच्यापेक्षा 70 ने जास्त आहे.
परत याला इक्वेशनला 100 ने मल्टिप्लाय केलं तर 6x plus 7y is equals to 8z plus 70,000. बरोबर आहे. 100 ने मल्टिप्लाय केलं तर सॉरी 7,000 येणार आणि मग 6x plus 7y minus 8z is equals to 7,000 and this is equation number 3. याला मी इक्वेशन नंबर 3 म्हटलेलं आहे. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड अशा पद्धतीने झालेलं आहे. आता यामध्ये काय करायचं आहे व्यवस्थित लक्ष द्या. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड झालेलं आहे. ओके, याचा आपल्याला सोल्युशन काढायचं आहे बाय युजिंग मॅट्रिक्स मेथड. सो corresponding matrix equation is corresponding matrix equation काय असेल तर कोइफिशियंट मॅट्रिक्स म्हणजेच 6, 7 आणि 8. त्याच्यानंतर 6, 7 इथे लक्ष द्या. पहिलं जे आहे दॅट इज 1 1 1 सो 1 1 1. त्यानंतर 6 7 8 6 7 8 आणि त्यानंतर 6 7 minus 8 6 7 minus 8 into xyz आणि इज इक्वल्स टू कॉन्स्टंट काय आहे तर 5000. त्यानंतर दुसरं 35,000 बरोबर आणि तिसरं जे आहे दॅट इज 7,000 बरोबर. तर या पद्धतीने आपण लिहिलेलं आहे. आता एवढं झाल्यानंतर तीच मेथड आपल्याला फॉलो करायची आहे. कोणती तर इथे आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करून याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग काय होणार तर R2 चेंजेस R2 minus 6 times R1 आणि दुसरा चेंज घेतो आहे R3 minus 6 times R1. म्हणजेच यामध्ये काय काय होतं दॅट इज 1 1 1 6 minus 6 that becomes 0 7 minus 6 that is equals to 1 8 minus 6 that is equals to 2. करेक्ट. त्यानंतर 6 minus 6 that becomes 0 again 7 minus 6 that is equals to 1 and minus 8 minus 6 that is minus 14. Minus 8 minus 6 that is equals to 14 minus 14. ओके, परत लक्ष द्या. minus 6 minus 8 and minus 6 that is equals to minus 14. X Y Z and is equals to 5000. आता यामध्ये आपल्याला करायचं आहे 35,000 minus 30,000 means परत काय झालेलं आहे 5,000. 7,000 minus 30,000. 7 minus 30 म्हणजेच काय आलं minus 23,000. करेक्ट. आता इथे आपल्याला 1 पाहिजे आहे ऑलरेडी आहे. इथे आपल्याला आता 0 पाहिजे तर मी याचा यूज करणार. परत ठीक आहे म्हणजेच इथे कोणाला चेंज करतो R3 ला कशानुसार R2 R3 minus R2 बाय R3 minus R2 जर आपण केलेलं असेल तर 1 1 1 त्यानंतर 0 1 2 त्यानंतर 0 1 minus 1 that becomes 0 and minus 14 minus 2 minus 14 minus 2 that is minus 16. ओके, into x y आणि z आणि इकडे काय झालेलं आहे तर 5,000. त्याच्यानंतर R3 minus R2 म्हणजेच यामध्ये परत 5,000 आणि R3 minus R2 म्हणजेच minus 28,000. ओके, मायनस किती झालेला आहे 28,000. कशा पद्धतीने झालं हे लक्षात आलंय. ओके, R3 is minus 23,000 minus 5,000 means minus 28,000. हा जो minus 16 आहे इथे आपल्याला प्लस 1 पाहिजे म्हणजेच बाय minus 1 by 16 times R3 minus 1 by 16 times R3 म्हणजेच काय आलं 1 1 1 0 1 2
आणि याला जर 16 ने -16 ने डिवाइड केलं तर 0 0 आणि 1 झालेला आहे. करेक्ट. इथे काय झालेलं आहे XYZ आणि इकडे काय होणार तर दॅट इज 5000 5000 5000 5000 आणि आता याला आपण कशाने डिवाइड केलाय -16 ने दॅट इज इक्वल्स टू 1750. आता एवढं झाल्यानंतर इथे मला 0 पाहिजे म्हणजे मी या 1 चा यूज करणार. सो बाय R2 changes R2 minus 2 times R3 and so 1 1 1 त्यानंतर 0 1 2 त्यानंतर सॉरी इथे काय ना 0 आणि त्यानंतर हा 0 0 1 इथे आपण का चेंज केलेला नाही कारण इथे खाली 0 आहे. त्यानंतर XYZ आणि त्यानंतर इकडे काय झालेलं आहे तर दॅट इज 5000 त्यानंतर 1750 आणि या दोघांची सबट्रॅक्शन. R2 is 5000 minus 2 times R3. R3 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 0 2 5 are 10 1 2 7 are 14 plus 1 15 1 2 are 2 plus 1 that is 3. म्हणजे 0 0 10 मधून 5 गेला 5 आणि 4 मधून 3 गेला 1. सो 1500 इथे आलेला आहे 1500. करेक्ट. इथे आपण असं लिहितोय. आता एवढं झाल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं रे परत इथे 0 आणि इथे सुद्धा 0 पाहिजे. पहिले इथे 0 आणत असताना याचा यूज करतो आहे म्हणजेच बाय R1 चेंजेस R1 minus R3 R1 minus R3 जर आपण केलेलं असेल तर 1 1 1 0 त्यानंतर 0 1 0 and 0 0 1 into XYZ आणि इज इक्वल्स टू झालेला आहे R1 minus R3 म्हणजेच 5000 minus 1750 म्हणजेच किती झालेला आहे दॅट इज 0 10 मधून 5 गेले 5 त्यानंतर 9 मधून 7 गेले 2 आणि त्यानंतर 4 मधून 1 गेला 3 3250. बरोबर. इथे झालेला आहे 1500 1750. त्यानंतर आपल्याला इथे 0 बनवायचं आहे तर या 1 चा यूज करणार म्हणजेच बाय R1 minus R2 जर म्हटलं तर 1 0 0 0 1 0 and 0 0 1 into XYZ आणि इज इक्वल्स टू काय होणार तर इज इक्वल्स टू लक्षात घ्या इथे मी R1 minus R2 केलेला आहे तर या दोघांची सबट्रॅक्शन म्हणजेच इथे झालेला आहे 0 5 त्यानंतर 12 मधून 5 गेले 7 आणि 1 1500 आणि 1750. तर आता हा जो मॅट्रिक्स झालेला आहे दॅट इज आयडेंटिटी मॅट्रिक्स. सो I into XYZ is equals to हा झाला आयडेंटिटी मॅट्रिक्स आणि हा झालेला आहे 1750 त्यानंतर 1500 1750. ओके. तर इथे I into any matrix answer is that matrix. सो XYZ आणि इकडे झालेला आहे 1750 1500 1750. आता यावरून तुम्हाला x ची व्हॅल्यू भेटते आहे 1750 y ची व्हॅल्यू भेटते आहे 1500 आणि z ची व्हॅल्यू भेटते आहे 1750 and this is the answer. मग लास्ट मध्ये तुम्हाला आन्सर लिहिता येईल. हेच द अमाउंट ऑफ each investment at the rate of 6%, 7% and 8% is rupees 1750, rupees 1500 and rupees 1750 respectively. तर या पद्धतीने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ओके. तर इथे तुमचा मॅट्रिक्स हा जो चॅप्टर आहे हा संपतो आहे. परत सर्व लेक्चर्स तुम्ही ऑब्झर्व करा. तुम्हाला एकूण एक प्रॉब्लेम कव्हर झालेला दिसतोय. एकूण एक प्रॉब्लेम कुठलाही प्रॉब्लेम सोडलेला नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला एमसीक्यूज हे उद्याच्या लेक्चर मध्ये पूर्ण करून भेटतील. ठीक.